राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना शेवटी रात्री उशिरा ईडीने अटक केली। काल ज्यावेळेला ते खूप दिवस कोणाला सापडत नाही आहेत असं असतानाही अचानक प्रकट झाले, त्याच वेळेला मी असं म्हटलं होतं की याचा अर्थ सर्व दरवाजे बंद झाले, आता पर्याय नाही असं म्हणून ते हजर झालेले आहेत आणि त्यांना अटक होऊ शकते। त्याप्रमाणे त्यांना अटक झाली आणि सर्वसामान्य माणसाला गेल्या 3-4 महिन्यामध्ये एक अविश्वास जो त्याच्या मनात निर्माण झाला होता किंवा सर्वसामान्याने एक नाही, सर्वसामान्य माणूस सापडत नसला तर त्याच्या नावाने सर्च वॉरंट निघणार, शूट ॲट साईट निघणार आणि यांना मात्र 4-4, 5-5 महिने हे सापडत नाहीत। कसे सापडत नाहीत तर शेवटी सर्वसामान्य माणसाला हा विश्वास वाटला की कायद्यापुढे सगळे समान आहेत। एकूणच 2014 साली मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून झिरो टॉलरन्स नावाचा शब्द त्यांनी वापरला। मैं खाऊंगा नहीं, किसी को खाने दूंगा नहीं। परिणामी तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, कोणालाच त्याने अशा प्रकारची चूक केली, भ्रष्टाचार केला, कुठला अन्य गुन्हा केला तर त्याला कोणालाच त्याच्यातून सुटका नाही आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोदींच्या बद्दलचा असणारा आदर खूप वाढला। काही जण जात्यात आहेत, काही जण सुपात आहेत। आज असंही कळतं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबंधित काही प्रॉपर्ट्यांना, आणि ती अमाऊंट बहुतेक 1200 कोटी रुपये आहे, या प्रॉपर्ट्यांना आता त्याचा आधार जो आहे तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे की ज्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने रेड घातल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि ईडी यांनी कंबाईन कारवाई केली आहे की त्यांच्या 1200 कोटीच्या प्रॉपर्ट्यांना सील केलेलं आहे, म्हणजे त्यांना ती प्रॉपर्टी आता परवानगी मिळेपर्यंत विकता येणार नाही। अशी एकामागोमाग एक रांग आहे। आता तरी माननीय उद्धवजींनी या अशा प्रकारच्या सहकार्यांना बरोबर घेऊन काम न करता नैतिक अधिकारच आता ह्या मंत्रिमंडळाला राहिलेला नाही आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला पाहिजे असं म्हटल्यानंतर नेहमीप्रमाणे काही वाटत नसल्यामुळे संजय राऊत आणि सगळे मंडळी हे म्हणतीलच की यांना सत्तेमध्ये येण्याची घाई लागली आहे। पण 100 घरांमध्ये, 1000 घरांमध्ये सर्वे करा, लोकांची आता ही भावना आहे की ज्यांच्यापासून आम्ही सुरक्षेची अपेक्षा करतो तेच जर गृहमंत्री अशा प्रकाराने जेलमध्ये जाणार असले तर ह्या शासनाकडून बाकी तर प्रश्न असंख्य आहेत ज्याच्याकडे यांना लक्ष द्यायला वेळ नाही। यांना त्या हर्बल तंबाखूमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे जर काही नैतिकता असेल तर राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जायला पाहिजे। प्रॉपर्टी सील केली, कधी केली की अजून करायचं की चालू आहे काय? म्हणून मी अतिशय जबाबदारीने हे विधान केलं की इन्कम टॅक्स रेड नंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ईडीच्या सहाय्याने अशी कारवाई केली असं समजतं। या माझ्या माहितीमध्ये अपुरेपणा असेल तर तो मला मिळालेल्या माहितीचा अपुरेपणा आहे आणि त्यामुळे मीही पण सलग प्रवास करून आलो, त्यामुळे त्या माहितीची शहानिशा करतो। माझं म्हणणं एवढंच आहे की काही जात्यात आहेत, काही सुपात आहेत। पुन्हा निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, पण संजय राऊतांनी सकाळी स्पष्ट केलं, त्यांनी म्हटलं की 2024 पर्यंत वाट आणि दिवाळीनंतर अनेक भाजपच्या नेत्यांना बाथरूममध्ये तोंड लपवावं लागेल असे शब्द त्यांनी वापरले। असं ते अनेक वेळा म्हणालेले आहेत। आत्ता बघा मग बघा, आणि त्यामुळे बघा कशाला, जरी तुमचे एक गृहमंत्री जेलमध्ये गेले असले तरी दुसरे गृहमंत्री आहेत ना, आणि त्यामुळे एवढी मोठी सत्ता आणि पोलीस डिपार्टमेंट असताना बघा कशाला, ॲक्शनच घ्या डायरेक्ट। दादा, अनिल देशमुख फरार होते म्हणून भाजपनं आवाज उठवला, ते त्यांना अटक करावी अशी मागणी केली, मात्र त्यांच्यावर तक्रार करणारे परमवीर सिंगच बेपत्ता आहेत गेल्या काही दिवसापासून। त्याच्याबाबत कोण काहीच बोलत नाही। परमवीर सिंग असू देत, मी मगाशीच म्हटलं की 2014 साली मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून झिरो टॉलरन्स, मग तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्तासुद्धा एखाद्या दोषामध्ये अडकला असेल आणि तो ॲब्स्कॉन्ड असेल तर त्यालाही पकडलं पाहिजे। परमवीर सिंग तर काय आमचा कार्यकर्ता नाही आणि आमचे जावई नाही, त्यामुळे ॲब्स्कॉन्ड आहेत। तर जसं यांना
ईडीने आणि CBIने अशी स्थिती निर्माण केली की बा आता इकडे तिकडे पळण्यात काही अर्थ नाही. तसं त्याने त्यांच्या बाबतीत ते करावं. दादा, राजकीय आरोप करत असताना आपल्याकडे महाराष्ट्रात राजकारणात सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या महिला असतील किंवा त्याच्या बाहेरच्या महिला असतील त्यांच्यावर सातत्यानं खालच्या पातळीवर टीका केली जाते. आता काय आम्ही असं म्हणतो की दोन्ही बाजूने सुद्धा ते होते, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर असो कोणावर टीका केली? महिला राजकीय टीका करत असताना समजा त्यामध्ये महिला आल्या, एखाद्या महिलेचा काही प्रत्यक्ष संबंध आला, दोन्ही बाजूच्या सगळ्या पक्षांचा विषय, तर त्यावर महिलांवर सुद्धा बेछूट आरोप केले जातात की जे सभ्यतेला धरून नाही. तर असं साधारणतः तुम्ही बीजेपीचे नेता आहात किंवा काय अशा पद्धतीचं काय आव्हान करताय का किंवा महिलांवर टीका करताय? काल माझं आव्हान खूप चाललं की ज्याच्यामध्ये मी म्हटलं की राज्याचे प्रमुख, शेवटी असं आव्हान कोणातरी ऑथॉरिटीने करायचं असं ना, मी आव्हान केलं तर त्याला प्रतिसाद मिळेल की नाही माहिती नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जसं मी मराठा आरक्षणाच्या वेळेला आणि OBC पॉलिटिकल आरक्षण केल्यानंतर असं म्हटलं होतं की दूध का दूध पाणी का पाणी होणे दो, तुम्ही 4 प्रमुख पक्षांची प्रेसच्या उपस्थितीमध्ये बैठक करा आणि एकदा डिबेट होऊन जाते. त्यातून हे क्लिअर झालं की ह्याच्यात राज्याची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे मागास आयोग त्याला यंत्रणा देणं सुरू झालं. तसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी काल आवाहन केलं. मग TV9चे एक पत्रकार मला म्हणाला की तुम्ही त्यांना पत्र का लिहित नाही. म्हटलं आतापर्यंत गेल्या 19 महिन्यात की 200 पत्र लिहिली, त्याच्या आधी पोच पण नाही आली. तुमचा आग्रह असेल तर आज पत्रही लिहितो आणि फोनही करतो. फोनवर ते सापडत नाहीत आणि पत्राला उत्तर देत नाहीत. त्यामुळे त्यांना मी पुन्हा आवाहन करेन की तुम्ही अशा प्रकारच्या 4 प्रमुखांना, शेवटी हा 4 प्रमुख पक्षांचा विषय आहे, 4 प्रमुख पक्षांना बोलावून अशा प्रकारची आचारसंहिता लिहून काढली पाहिजे. दादा, देगलूर आणि दादरा नगर हवेलीचा आज निकाल लागतोय, हाती येत आहेत, काय सांगाल? एकूणच निकाल पाहताना काय वाटते? दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत सध्या तरी, काय सांगा? असं आहे की लोकशाहीमध्ये मी वारंवार ही मांडणी केलेली आहे की तुम्ही लोकांना तुमची बाजू मांडणं एवढ्यात तुमच्या हातात असतं. देगलूरच्या विषयाच्या बाबतीमध्ये आत्ता कुठे 16 फेऱ्या झाल्यात आणि अजून 13 फेऱ्या बाकी आहेत. आणि विधानसभा मतदारसंघाची रचना अशी असते की एखादा बेल्ट त्यांचा असतो, एखादा बेल्ट आमचा असतो. आणि अजूनही मी आशावादी आहे. पण एव्हाना 16व्या फेरी अखेरीस आत्ता उतरता मी जे कॉन्टॅक्ट केला तो 16व्या फेरी अखेरीस 21,000चा फरक आहे. अजून 13 फेऱ्या आहेत. आणि तसं कम्पॅरेटिव्हली ज्या बेल्टमध्ये BJP स्ट्रॉंग आहे असा बेल्ट राहिला, कारण मी ह्या निवडणुकीत 3 वेळा गेलो, तर मला असं गावचं भूगोल माहिती आहे. दादानगर तर मला माहीत पण नाही. पण लोकशाहीची हीच ब्युटी आहे की इथे तुम्ही लोकांपुढे मतं मागा, लोकांच्या मनात काय आहे हे पेट्या उघडेपर्यंत कळत नसतं. दादरा नगरचा निकाल येत असताना संजय राऊत यांनी एक ट्विट केलेला आहे की त्यामध्ये उद्धवजींचा फोटो हे केलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की दिल्लीकडे कूच करण्याचं हे पहिलं पाऊल आहे, असं संजय राऊत यांनी. असं आहे की मला चंद्रावर जायचं आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत आहे? हो, त्याला कोणी काय अडवलेलं आहे का? लोकल प्रश्न आहे, कोल्हापूरकडे येऊया. विधान परिषदेच्या निवडणुका कधीही लागतील, भाजपचा उमेदवार मला मुळात अजूनही काही हालचाल आहे असं वाटत नाही. तुमच्या कोणाकडून तरी फोन आल्यामुळे मी काल इमिजिएट चौकशी केली. त्याची जी मतदार यादी तयार व्हायची असते त्या मतदार यादी तयार होण्यासाठी मुळात ही केंद्रीय निवडणूक आयोगाने करायची असते. तर राज्याचा जो त्यांचा प्रतिनिधी असतो त्यांनी परिस्थितीची मांडणी करून मार्गदर्शन मागितलेलं आहे. कारण उदाहरणार्थ कोल्हापूरची जागा घ्या की त्याच्यामध्ये 86 मतं, 81+5, कारण कॉप लाईन मतदान असं 86 मतं डायरेक्ट 400-450 मतात नाही आहे. मग त्यांनी मार्गदर्शन मागवलं आहे. आता याच्यामध्ये मुंबई काही प्रॉब्लेमच नाही आहे. मुंबई शहराची सगळी मतदार यादी इंटॅक्ट आहे. एखाद्या वेळेस त्यामुळे असं होऊ शकतं काही जणांना परवानगी मिळेल, काही जणांना मिळणार नाही. पण हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा विषय आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा निवडणूक लागेल त्यावेळेला त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी आपले पत्ते ओपन करेल. आमच्याकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे की नाही एवढं आमच्या घरामध्ये डोकावण्याचं काही कारण नाही. आपलं आपलं बघा. देवेंद्रजी कधीही हवेत आरोप करत नाहीत हे सचिन वाझेवरून लक्षात आलं. आपण जर विधानसभा आठवली तर ज्या दिवशी सचिन वाझेचा मुद्दा देवेंद्रने उपस्थित केला त्यावेळेला 9 वेळेला सभागृह स्थगित झालं आणि 9 वेळेला सरकार वाझेचं समर्थन करत होतं.
आणि देवेंनीची एक पद्धत आहे की ते जवळ येऊ देतात, जवळ येऊ देतात, जवळ येऊ देतात. नाही आहे का वाजत योग्य आहे का, नाही आहे का वाजत योग्य आहे का, आणि मग काढतात बाहेर. शेवटी दुसऱ्या दिवशी सरकारला मान खाली घालावी लागली. तसं देवेंनी जे अर्थी म्हणतात त्या अर्थी त्यांच्याकडे पुरेसे पुरावे आहेत आणि त्यांना कधीही आयुष्यामध्ये स्टेटमेंट मागे घ्यावं लागलं. दादा, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा प्रामाणिकपणावर त्यांच्या संशय व्यक्त केला आहे. इतकी महागडे कपडे, महागडे वस्तू वापरणारा व्यक्ती प्रामाणिक अधिकारी असू माझं शकतो? वारंवार म्हणणं असं आहे की एक गृहमंत्री जेलमध्ये गेल्यानंतरही एक गृहमंत्री आहे असं कळलं की ते थोडे आजारी आहेत, असंही कळलं की त्यांना आत्ता डिस्चार्ज मिळालेला आहे. एवढं मोठं राज्य हातामध्ये असताना हे प्रेसच्या माध्यमातून का बोलताय? मंत्री आहात तुम्ही ऑर्डर पास करायची असते. तुमच्याकडे अधिकार नसतील तर तुम्ही गृह खात्याला ऑर्डर पास करायची असते. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला लक्षात येते की याच्याकडे काही नाही आहे का, असतं तर त्यांनी डिपार्टमेंटला दिलं असतं. दादा, तुम्ही आता बोलला की मोदींच्याबद्दल आदर वाढलेला सर्वसामान्यांच्या मध्ये समजले, मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य लोक हैराण झालेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी सुद्धा भाऊबीजेला अजितदादांच्याकडे गॅस सिलेंडर ओवाळणी मागणार असं सांगितलं, केंद्रावर निशाणा साधला. असं आहे की इंधन दरवाढी विषयावर मी बोलतो त्याच्या आधी अख्खा कोविड मोदीजींमुळे निभावला ही सर्वसामान्य माणसाला माहिती. वॅक्सिन फुकट दिलं मोदीजींनी. पहिले 3 महिने माझ्या ताईला गॅस सिलेंडर मोफत दिला मोदीजींनी. पहिले 3 महिने प्रत्येकी 500 रुपये अकाउंटला टाकले मोदीजींनी. पहिले 3 महिने निराधारांना 1000 रुपये टाकले मोदीजींनी, वगैरे वगैरे. मोठी आहे ती. N95चा मास्क पण नाही घेतला महाराष्ट्रात. व्हेंटिलेटरची गोष्टच वेगळी. त्यामुळे ह्याची जाणीव लोकांना आहे. लोकांना ही जाणीव आहे. आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पण ह्या विषयात अभ्यास केला पाहिजे की इंधन दरवाढ हा जागतिक दर आणि राज्य यांच्याशी संबंधित विषय आहे. 100 रुपयाचं डिझेल 100 रुपये किंमत असेल आणि त्यातली 30 रुपये जर परचेस असेल तर उरलेल्या 70 रुपयामध्ये निम्मे मिळतात. राज्याला निम्मे मिळतात, केंद्राला निम्मे मिळतात. केंद्राच्या निम्म्यामध्ये 8 प्रकारचे एक्सपेंडिचर आहेत. क्रूड असते ते कच्चं, त्यामुळे ते प्युअर करायचं असतं, त्याला आपण काय म्हणू रिफाईन करायचं असतं. देशभर पाठवायचं असतं, ट्रान्सपोर्टेशन, पेट्रोल पंपांना कमिशन द्यायचं असतं. या सगळ्याचे खर्च 35मधून वजा होतात आणि हे 35 राज्याला इंटॅक्ट मिळतं. मग आता तुम्ही मला सांगा की जागतिक कंपन्यांना सांगूया दर कमी करा, त्यांनी वाढवावा लागतो. केंद्राला सांगूया की ज्यांचे एवढे एक्सपेंडिचर आहेत, का राज्याला सांगूया की 35 रुपयाचा मेवा तुम्ही खिशात ठेवताय त्याच्यातून एक 5 रुपये कमी करा. जे 6 राज्यांनी, नॉट ओन्ली BJP, काँग्रेस राज्यांनी सुद्धा कमी केले, त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा त्यांचे पेट्रोल डिझेलचे दर कमी आहेत. GSTच्या अंडर जर आपण डिझेल पेट्रोल नेलं तेवढंच राहिलं बाकी तर 30 रुपयाने प्रति लिटर कमी होणार. अजित पवार त्याला विरोध काय करतात? कारण त्या GSTमध्ये न टाकण्यामुळे हे 35 रुपये जे घर बसले मिळत आहेत, 1 रुपयाचा एक्सपेंडिचर नाही, त्याचं त्यांना मोह आहे. त्यांनी आयदर 10 रुपये कमी करावेत, 25 रुपयात भागवावं. आणि खरं म्हणजे त्यांनी GSTमध्ये देऊन टाकावं, कारण GSTमध्ये गेल्यानंतर निम्म मिळतच आहे. पण तुम्हाला त्याच्या 35 रुपयाचा, 35 एक्झाम्पल, त्याचा मोह आहे. याची सुरुवात केंद्र सरकारनं का करू नये? याची सुरुवात केंद्र सरकारनं का करू नये? केंद्र सरकारनं कर कमी केलं तर आपोआप राज्यावर दबाव येईल आणि राज्य पण कमी पुन्हा तेच त्यांच्याकडे मिळणाऱ्या करामध्ये एवढे एक्सपेंडिचर आहेत आणि त्यामुळे आपल्याला वाटतो तेवढा तो त्यांना मिळत नाही आहे. यांना प्युअर 35 मिळतात. 35 म्हणजे आपण 100ची फोड गेली म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की 30 रुपयाला त्यांचं परचेस असेल, 70 रुपये निम्म होतं क्लिअर कट. तर निम्म्यामध्ये त्याच्या निम्मे एक्सपेंडिचर आहेत. मग निम्म्यामध्ये प्युअर 35मध्ये यांनी 5 रुपये कमी करायला काय हरकत आहे, जे 6 राज्यांनी केले. क्रूड ऑइलचे रेट प्रति बॅरल $40 होते, त्यावेळी दर आपला 100च्या आसपासच होता. आता ते 56 पर्यंत गेले. आता आपण 115 पर्यंत गेलो. कमी होते त्यावेळी दर जास्त होता, त्यावेळी काही सवलत दिली नाही. आता जास्त. सॉरी फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, रोज हे मोदीजींच्या काळात झालं की रोज क्रूड ऑइलचा रेट जागतिक स्तरावर येईल त्याप्रमाणे खालीवर होतं. सॉरी, त्यामुळे क्रूड ऑइलला कमीला मिळत होतं तरी रेट जास्त होता असं नाही. तुम्ही माहिती का? त्यामुळे मेटाकुटीला आले म्हणजे आता गॅस असेल, तुम्ही आता म्हटलं ठीक आहे, राजकारण
राजकारण राज्य आणि केंद्र चालेल, पण लोकांना, सर्वसामान्य लोकांना दिलासा म्हणून किमान केंद्रानं हो, त्यामुळे मी तुमचं म्हणणं उद्धवजींपर्यंत पोहोचवतो. नाही, कुठेही तुम्ही केंद्राला पोहोचवला पाहिजे. केंद्राची माझ्या दिवाळीची भेट पत्राला आहे का? पत्राला बघितलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. केंद्राकडनं दिवाळीची काय भेट आहे की नाही? मी संध्याकाळी मोदीजींना विचारून सांगतो. दादा, अनिल देशमुखांच्यावर कारवाई झाल्यानंतर एक सूर असा निघाला की हे फक्त प्यादे आहेत, यांचे बॉस आहेत ते वेगळे आहेत. याच्यावरून बारामती आणि मातोश्री या दोन्हीकडे निशाणा आहे का किंवा काय आहे संदर्भ? हे कोण म्हणाला? कारण किरीट सोमय्यांचा पण बाईट आहे, भाजपच्या बऱ्याच नेत्यांचा मला वाटतं बाईट आहे तुमचं की- म्हणणं असेल तर लगेच तुम्हाला भेटतो. हां, किरीट सोमय्यांचं. की हे फक्त नाही, नाही. प्यादे आहेत, त्यांचे बॉस यांच्यावर कारवाई नाही, केली पाहिजे. हे सुद्धा सर्वसामान्य माणसाला स्वाभाविकपणे कळतं की हे काहीच नाही, वरवरचं आहे. आता ते वरवरचं आहे, त्यांच्या बॉसपर्यंत जायचं आहे, जाण्यासाठी मार्ग आहे का बॉस खूप शिताफीने, बॉस म्हणजे मी पुढं नाव नाही घेतलं, 100 कोटी लागेल माझ्यावर, तर तुम्ही नावं घेतली, मी नावं नाही घेतली. त्या बॉसने खूप शिताफीने केलं आहे ते माहीत नाही मला, बघू ना. 100 कोटी संदर्भात नोटीस आली आपल्याला, हां, 100 कोटी दावा दाखल केला आहे, त्या संदर्भात आपल्याला नोटीस वगैरे काय आली? 5 डेट पडले की कोर्टात. हां, झाली सुनावणी. 5 तारखा झाल्या. अनिल देशमुख मी तर असं माझं जे हे आहे काय म्हणूया ॲफिडेविट, त्याच्यावर यांनी उत्तरच द्यावं, ज्याच्यात मी हे म्हटलेलं आहे की मुळात ह्या एका केसमध्ये दोघांवर दाखल करता येते, इथेच केस उठते. करा, माझ्यावर वेगळी केस करा. त्याला काय सांगाल, अनिल देशमुख हे आतमध्ये गेल्यानंतर आणखी किती नेते किंवा मंत्री लाईनमध्ये आहेत? सुपात कोण आहे, जात्यात कोण आहे, सुपात कोण आहे? पण तुम्हालाही माहिती आहे की, तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही नाव सांगितले त्याला वजन येते हो. लिस्टमध्ये साधारण आकडे तरी सांगा. असं आहे की तुम्हालाही माहिती आहे की एक 15 दिवसापूर्वी एक मंत्री हे अंधारात जाऊन 10 मिनिटात अटक करून जामीन घेऊन आले. सांगा बघू कोण? एक मंत्री ज्यांची ईडीची इन्क्वायरी सुरू झाली आहे, थोडे मध्ये गॅप त्यांनी घेतलेले आहे. हे एक मंत्री ज्यांच्या सगळ्या नातेवाईकांच्या घरावर आणि एस्टॅब्लिशमेंटवर धाडी पडलेल्या आहेत आणि कळतंय असं की त्यांच्या 1200 कोटीच्या प्रॉपर्टी ह्या सील झालेल्या आहेत. अशी मोठी यादी आहे ना. एक मंत्री की ज्यांच्या जावयाचं 1500 कोटीची ऑर्डर कॅन्सल झालेली आहे आणि बाकी अजून व्हायचंच आहे. पुरे आहे तेवढे, एवढे आता पुरे आहे. निवडणुकांना सामोरं जा असं तुम्ही आवाहन केले, म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या आम्ही रद्द करायच्या. निवडणुका अचानक आहे. म्हणून गेले सरकार कधी 7.5 दिवस म्हणून त्यांनी काल सांगितलंय. बरं, सांगलीतला महत्त्वाचा विषय होता की सांगली जिल्हा बँकेच्या आता निवडणूक आहे, तर भाजप आणि राष्ट्रवादी असं समीकरण होतं. जयंत पाटलांनी अजूनही तिथे काही भाजपच्या लोकांना फार दुरावा दिलेला नाही. पुन्हा तीच शक्यता आहे का? का ही राज्यातल्या भविष्यातल्या शक्यतेची ही पडताळणी आहे? राज्यातली भविष्यातली शक्यता सांगलीच्या शक्यतेशी काही जोडलेली नाही. राज्यातली असली भविष्यातली शक्यता तर ती वेगळी आहे. हां, आता विचार कोटी वेगळी आहे म्हणजे आणि त्यामुळे काही त्या सांगलीच्या विषयाचा संबंध नाही. प्रयत्न असा आहे की त्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका व्हाव्यात, इथेही व्हाव्यात, साताऱ्यालाही व्हाव्यात. साताऱ्यातही आम्ही अख्खं पॅनल दिलं आहे किंवा महाराष्ट्रात अख्खं पॅनल आहे. ते नाही झालं तर निवडणुका लढणार. हां, नाही, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आहेत. त्यांचा प्रयत्न असा आहे की निवडणुकाच नको, चला तुम्ही एवढ्या जागा घ्या. आम्ही त्या ठिकाणी आमच्या ताकदीप्रमाणे जागा मागितल्या आहेत. त्या जागा त्यांनी माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये 9 पैकी आम्ही 5 मागितलेल्या आहेत. बसल्यानंतर म्हणतील नाही 5 नाही 4 करूया. आमच्या नेत्यांना मान्य झालं तर तुम्ही निवडत होईल. कारण तालुक्याच्या ज्या निवडणुका आहेत विविध कारगे त्यात काय कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. ते बंदा रुपये असतात. निवडणूक असते 9ची आणि त्या 9मध्ये आम्ही साताऱ्यात 5 मागितलेले आहेत. आमचे इथले नेते नेगोशिएट करतायत, पण हे आयत्या वेळेला हात वर करतील हे लक्षात घेऊन आमची तयारी चालली सगळीकडे, सांगलीला पण. दादा, सांगलीच्या एका वारच्या प्रसंगी संजय काका पाटील वक्तव्य केले होते की मी भाजपचा कार्यकर्ता. जुनं झालं, त्याच्यानंतर बरंच घडलं. त्याच्यानंतर अनिल देशमुख अटक झाली, त्याच्यानंतर अजित पवारांचं सापडलं, उठेपर्यंत आणि काहीतरी सापडेल. क्या कहेंगे, अनिल देशमुख को अरेस्ट किया गया है ईडी की तरफ से और बहुत सारे मंत्री जो है लाइन में है, क्या कहेंगे उसके? अनिल देशमुख जी के गिरफ्तारी को कुछ चारा ही नहीं था. देयर वॉज नो एनी अल्टरनेटिव.
कोई भी व्यक्ति आशा पर जीता है, मुझे कुछ राहत मिलेगी। जब इस नतीजे पर आता है कि नहीं कोई राहत ही नहीं, चलो अभी जाकर क्या कहेंगे सरेंडर हो जाओ, तो उस प्रकार से वो सरेंडर जब कल हुए तभी ये स्पष्ट था कि अब गिरफ्तारी क्लियर है। तो गिरफ्तारी क्लियर है, जिस गिरफ्तारी से सर्वसामान्य व्यक्ति के मन में एक आशा जग गई कि सबको कानून समान है। मोदी जी के पंतप्रधान होने के बाद उन्होंने ये क्लियर किया है कि 0 टॉलरेंस, मैं भ्रष्टाचार करने नहीं दूंगा, मैं नहीं करूंगा। तो उसका ये उदाहरण है कि बीजेपी का कोई हो या कांग्रेस का हो या राष्ट्रवादी का हो, शिवसेना का हो, सब घोड़े 12%, सबको समान न्याय मिलेगा। बड़ी लिस्ट है जो आप सबको भी मालूम है कि किसी ने अंधेरे में 10 मिनट में जमानत ली है, तो किसी ने किसी महिला के साथ संबंध रखने के बाद 2 बच्चे हुए हैं, 2 बच्चे उन्होंने अपने पकड़ में रखे हैं और वो हर रोज़ आक्रोश कर रही है कि मेरे बच्चे वापस दो। तो किसी की ईडी इंक्वायरी चल रही है, तो किसी के सारे रिश्तेदारों पर इनकम टैक्स की रेड हुई है, तो किसी के जामात की 1500 करोड़ की ऑर्डर कैंसिल हुई और बाकी मामला बचा है। ऐसा बड़ी लिस्ट है। तो अब इस लिस्ट में से कौन कौन रडार पे आते हैं वो मुझे मालूम नहीं, बिकॉज आई एम नॉट अथॉरिटी ऑफ CBI एंड ईडी एंड नॉट अथॉरिटी ऑफ इनकम टैक्स। तो देखते हैं क्या होता है। उद्धव ठाकरे जी को इस्तीफा देना चाहिए। मेरा ये मानना है कि इस प्रकार से अपने मंत्रिमंडल में दुनिया में जितने भी क्राइम है उसमें से हर क्राइम किसी न किसी पर है, हाँ, ड्रग्स से लेकर, तो फिर क्यों नहीं इस्तीफा देना। नैतिकता के आधार पर उन्होंने इस्तीफा देना चाहिए और चुनाव को सामने जाना चाहिए। चला पुराची मुदत अजूनही लोकांची जगत आहे, व्यावसायिक इच्छाशक्ती नाही, आमच्या आमदारांची बघा पुढे डॉट आमदारांची सरकारी व्यापारी ते काढलं आपण ना, चला दिवाळीच्या मला एक शुभेच्छा दिवाळीच्या स्टुडिओ कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यानं पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा।